नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जागी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती श्री चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि
वैराग्यस्य परामूर्ती देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम विठ्ठल आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पैठण निवासी असणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह श्री शिव महापुराण कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष दुसरे आज ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व श्रोते मंडळीला भेटण्याचा योग आला असे असणारे हरिभक्त पारायण शिवाजी महाराज लिपाने यांचे मी अंतकरणापासून आभार मानते। त्याचप्रमाणे गायक असतील, वादक असतील, चोपदार, विनेकरी, साऊंड सिस्टीमवाले असतील, इकडे माझ्या वारकरी भगिनी देखील आहेत, सर्वांचे मी अंतकरणापासून आभार मानते। बघा तुम्ही सर्व श्रोते मंडळींचे एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण एवढ्या थंडीचं देखील या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी बसले म्हणल्यावरती कमाल आहे। बघा सर्वांचे एकदा अंतकरणापासून आभार मानते। लिपाणे महाराजांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला उदंड आयुष्य लाभो मी हीच माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करते। विठ्ठल विठ्ठल काय सांगतात एकनाथ महाराज या अभंगामध्ये, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन, की या मृत्यू लोकामध्ये मानव देह घेऊन जन्माला आल्याच्या नंतर आपल्यासारख्या जनसामान्य लोकांकडून देवाला आवडतं काय, तर त्याचं नामस्मरण, त्याचं नामचिंतन आपण रात्रंदिवस केलेलं हे देवाला आवडतं। पण नामस्मरण करत असताना महाराज म्हणतात, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। पण नामस्मरण करत असताना गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावा आणि अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी काय ठेवा, तर कळवळा म्हणजे जिव्हाळा ठेवा। महाराज म्हणतात या सर्व गोष्टी करत असताना आणखी काय करायचं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही। या सर्व गोष्टी करत असताना आषाढी कार्तिकी पंढरीची वारी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा। बघा जन्माला आल्याच्या नंतर दुसरं कुठलं साधन नाही केलं तरीही चालेल, पण मात्र वाऱ्या करत चला। मग शेवटी महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी। म्हणजे हे जे सर्व नियम आहे, जो करतो जपतो पाळतो तो माझ्या देवाला परम पूज्य असतो। आजाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आता आपण अभंग सविस्तर पाहू। विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी आपण जर या महाराष्ट्र राज्याचा विचार करून गेलो तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं अवतार कार्य पार पडलं, ज्या ठिकाणी संतांचं येणं जाणं आहे, अशी असणारी पवित्र आपल्या महाराष्ट्राची भूमी आहे। आपली भूमी किती पवित्र आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती। मग एवढी पवित्र आपल्या महाराष्ट्राची भूमी आहे,
मग याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये श्री संत एकनाथ महाराजांनी जन्म घेतला आणि त्याच श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग आजच्या कीर्तन निरूपणासाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. बघा, ज्यांचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे त्यांचा जर विचार करायचा झाला तर नाथरायांना त्यांच्या जीवनामध्ये शांतीब्रह्म ही पदवी लाभलेली होती महाराज. अरे, या जगाच्या चालकाने मालकाने त्यांच्या घरी 36 वर्ष चाकरी करावी एवढा मोठा त्यांचा अधिकार होता. 36 वर्ष काय काय केलं असेल हो, तर 12 वर्ष धुणं धुतलं, 12 वर्ष चंदन घासलं आणि उरलेले 12 वर्ष कावडीने पाणी भरलं. कावडीने पाणी त्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याची पाही. वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. बघा, नाथरायांना राग हा अजिबात येत नव्हता. हे गावकरी मंडळींना पाहवत नव्हते. मग पहिला वेळा एका ब्राह्मणाने उचलला की आपण या नाथरायांना राग आणून दाखवायचा. सकाळी सकाळी नाथरायांची सुंदर अशी देवपूजा चालू होती. हा ब्राह्मण नाथरायांच्या घरी गेला. असा तसा गेला नाही, पायामध्ये बूट घालून आतमध्ये गेला. ज्या पाटावरती नाथराय देवाला मांडणार त्या पाटावरती हा ब्राह्मण जाऊन बसला. तरी देखील नाथांना राग आला का? तर नाही आला. त्यांनी गिरिजा मातेला आवाज द्यावा, गिरिजा, आपल्या घरी मोठ्याचं लेकरू आलंय ग, चांगला स्वयंपाक कर. गिरिजा मातेने सुंदर असा गोडधोड स्वयंपाक केला. ज्या वेळेस त्या वाढण्याकरिता खाली वाकल्या, हा ब्राह्मण गिरिजा मातेच्या पाठीवरती जाऊन बसला महाराज. तरी देखील नाथरायांना राग आला का? तर नाही आला. ते म्हणाले, मोठ्याचं लेकरू आहे, खळीला आलंय, याचा चांगला सांभाळ कर. त्यावेळेस गिरिजा मातेने उत्तर द्यावं, या पाठीला 4 लेकरं सांभाळायची सवय आहे, हे तर फक्त एक आहे. म्हणजे सांगायचंय काय, त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. ते शब्द ऐकताच तो खाली उतरला, नाथांच्या आणि गिरिजा मातेच्या चरणावरती साष्टांग दंडवत घेऊ लागला. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. मग त्याचप्रमाणे दुसरा विडा एका मुसलमानाने उचलला, म्हणजेच यवनाने. तुम्हाला तो दृष्टांत सर्वांच्या परिचयातील आहे. तो यवन नाथांच्या अंगावरती 108 वेळेस थुंकला. आपल्या सध्या पायाजवळ जरी कोणी थुंकलं तरी आपल्याला ते चांगलं वाटत. तो यवन त्यांच्या अंगावरती 108 वेळेस थुंकला. यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणजे 108 वेळेस तो यवन त्यांच्या अंगावरती थुंकला. 108 वेळेस त्यांनी गोदावरीचं स्नान करावं आणि त्या यवनाला म्हणावं, अरे वेड्या, 108 वेळेस माझ्या अंगावरती तो थुंकला, पण माझं 108 वेळेस त्या पवित्र गंगेचं काय झालं? स्नान झालं. मग त्यांच्या जीवनामध्ये मग शांतीब्रह्म ही पदवी त्यांना सहज प्राप्त झाली असेल का हो? तर त्यांना तितकं दुःख, यातना, अपमान सहन करावा लागला. बघा, हल्लीवर पद काही कमी नाहीत. असा तसा पखवाज वाजवला, झाले मृदंगाचार्य. थोडंफार गायन केलं, झाली पदवी लागली गायनाचार्य. 2-3 पाने पाठ केली, झाली कीर्तन केसरी. हल्लीवर पद काही कमी नाही. पण खरी पदवी आयुष्यामध्ये कुठली घेणे असेल तर ती म्हणजे काय? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग जगद्गुरु तुकोबारायांना जगद्गुरु ही पदवी सहज प्राप्त झाली असेल का? तर नाही. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तितकं दुःख, यातना, अपमान सहन करावा लागला. तेव्हा जाऊन त्यांना जगद्गुरु ही पदवी प्राप्त झाली. पण नाथरायांना देखील शांतीब्रह्म ही पदवी सहज प्राप्त झालेली नाही. लक्षार्थ वाचार्थ लक्षात घेत चला. बघा, भरपूर लोकांच्या समाजामध्ये लक्षार्थ वाचार्थ लक्षात येत, कीर्तनकार सांगतात येत, आणि यांचं जे समजून घेण्याचा भाग यांचा तिथपर्यंत नसतो. बघा, लक्षार्थ वाचार्थ कसा लक्षात घ्यायचा 2 मिनिटांमध्ये तुम्हाला दृष्टांत देऊन जाईल. बघा, एकदा एका व्यक्तीला विंचू चावला. सरळ सोपं उदाहरण आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल असं उदाहरण आहे. एकदा एका व्यक्तीला विंचू चावला. विंचू चावल्याच्या नंतर तो दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टरांनी सांगितलं, मला विंचू चावलाय. डॉक्टरांनी एक बँडेजची पट्टी दिली आणि सांगितलं, ज्या ठिकाणी विंचू चावलं त्या ठिकाणी लाव. हा घरी आला. घरी आल्याच्या नंतर बायकोला म्हणाला, का ग, मला कुठं विंचू चावला? ती जरा दीडशहाणी होती. ती म्हणाली, आतल्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला विंचू चावला. हा आतल्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यामध्ये गेला. त्या ठिकाणी ती बँडेजची पट्टी उघडली आणि तिथं जाऊन चिटकवून आला. कुठं? ज्या ठिकाणी विंचू बसलेला होता. विंचू चावला कुठं होता महिला मंडळी?
अंगाला आणि बँडेजची पट्टी लावली कुठं? ज्या ठिकाणी विंचू होता. आता मला सांगा, याच्या लक्षार्थ वाचार्थ लक्षात आला का? आणखीच जर सांगायचं झालं, बघा एकदा एक व्यक्ती STD वरती फोन लावण्याकरिता गेला. फोन लावण्याकरिता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं होतं, फोन लावण्या अगोदर 2 लावा. याने STDच्या मालकाला खाली बोलवलं, त्याच्या 2 कानामागं वाजवल्याच्या नंतर फोन लावून झाला. STDच्या मालकाने प्रश्न केला, का रे बाबा, तू माझ्या कानामागं मारली कशामुळं? त्यावेळेस यांनी सांगावं, तुम्ही या ठिकाणी सुंदर असं अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, फोन लावण्या अगोदर 2 लावा. तिथं असं लिहिलेलं होतं का फोन लावण्या अगोदर 2 कानामागं लावा? पण काही लोकांच्या लक्षार्थ वाचार्थ हा लक्षात येत नाही. पण आता माझ्या कीर्तनात बसलाय तर मी जे जे बोलते ते एकदम व्यवस्थित समजून घ्या. विठ्ठल विठ्ठल असो आपला विषय आहे नामस्मरणाचा. बघा, जो व्यक्ती अंतकरणापासून नामस्मरण करतो ना, त्याला देव हा पावत असतो असं म्हणतात, बरोबर? पण बघा, आता तुम्हाला जर ओळखायचं असेल की आपण नामस्मरण करतोय, मी एक सुंदर प्रसंग सांगून जाते. तुम्ही नामस्मरण करताय म्हणजे तुमच्यातला राम जागा आहे, आणि तुम्ही नामस्मरण करत नाही म्हणजे तुमच्यातला रावण जागा आहे. 2 मिनिटात सुंदर असा प्रसंग सांगून जाईल. बघा, ज्यावेळेस युद्धामध्ये रामायणातला प्रसंग आहे, ज्यावेळेस युद्धामध्ये रामाने रावणाला ठार केलं, त्यावेळेस रावण हा जमिनीवरती कोसळल्याच्या नंतर त्याची जी महान पतिव्रता पत्नी होती, नाव काय तिचं? मंदोदरी माता. तिचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, त्या मंदोदरीचं, आपण सोनं अंगावरती घातल्याच्या नंतर आपल्या सोन्याला मळ बसतो, पण तिचं वैशिष्ट्य असं आहे, तिनं सोनं अंगावरती घातल्याच्या नंतर तिच्या सोन्यामधला मळ निघून जातो. असं त्या मंदोदरी मातेचं वैशिष्ट्य आहे. ती तिच्या नवऱ्याच्या त्या प्रेताजवळ आल्याच्या नंतर मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. महान पतिव्रता ती होती ना, त्यामुळे जोरात म्हणू लागली, कुणी माझ्या पतीला ठार केलं, कुणी माझ्या पतीला मारलं, मला फक्त एकदा दाखवा. एका दगडावरती प्रभू श्री रामचंद्र बसलेले होते. कुणीतरी हात केला की या व्यक्तीने तुझ्या नवऱ्याला मारलंय. ती प्रभू श्री रामचंद्रांकडे गेली, अशी तशी गेली नाही, मागच्या साईडने गेली. प्रभू श्री रामचंद्रांच्या पायावरती मंदोदरी मातेची सावली पडली. काय पडली? प्रतिबिंब म्हणजे सावली पडली. सावली पडल्याच्या नंतर प्रभू श्री रामचंद्र जागेवरती उठून उभं राहिले, हात जोडले आणि म्हणाले, आई कोण आहेस तू? ती रागाने लालबुंद झालेली होती, पण तेवढा आई हा शब्द ऐकला आणि तिचा पूर्ण राग शांत झाला. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, तू कोण आहेस आई? या ठिकाणी कशासाठी आलीस? त्यावेळेस मंदोदरी माता म्हणाली, हे बघ, तुला वाटत असेल मी तुला या ठिकाणी शिव्या शाप देण्याकरिता आलेली आहे. जो माझा महान पतिव्रता, मी ज्याची पत्नी आहे असा असणारा बलशाली राजा रावण, मी त्याची दुर्भागी पत्नी, त्याला तू ठार केलंस. त्यावेळेस रामाने सांगावं, खरंच तुझा पती फार शौर्यवान होता, फार बलशाली होता, पण तो अधर्माने वागला म्हणून मला मारावा लागला. त्यावेळेस ती म्हणाली, हे बघ, मी तुला या ठिकाणी शिव्या देण्याला रावणाकडे काय कमी पैसा होता का हो? त्या मंदोदरी माता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय म्हणाली असेल, मी या ठिकाणी मुळात तुला शिव्या द्यायला आली आहे का? तर नाही, मला फक्त एवढं बघायचंय की तुझ्यामध्ये असं काय आहे जे माझ्या पतीमध्ये नाही. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, मग माते तुला कळालं का की माझ्यामध्ये असं काय आहे जे तुझ्या पतीमध्ये नाही? त्यावेळेस ती म्हणाली, हे बघ, मी या ठिकाणी आले ना, त्याच वेळेस मला कळालं की तुझ्यामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की जे माझ्या पतीमध्ये नाही. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, मला देखील कळू दे माझ्यामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे. त्यावेळेस त्या मंदोदरी मातेने सांगायला सुरुवात केली, अरे माझ्या पतीला 80,000 बायका आहेत, बरोबर ना? 80,000 बायका आहेत, तरी देखील त्यांनी परस्त्रीला बायको बनवण्याचा प्रयत्न केला.
आणि तू परस्त्रीची सावली तुझ्या पायावरती जरी पडली, तू उठून उभं राहून काय म्हणालास? आई कोण आहेस तू? एवढाच फरक माझ्यात आणि तुझ्या पतीमध्ये आहे. म्हणजे मला या प्रसंगातून सांगायचं काय आहे की तुम्ही नामस्मरण करता. राम म्हणजे चांगल्या गुणांची ठेव आहे, तर रावण म्हणजे दुर्गुणांची ठेव आहे. मग तुम्ही नामस्मरण करता, यामध्ये तुमच्यातला कोण जागा आहे? राम जागा आहे. आणि तुम्ही नामस्मरण करत नाही, मांसाहार खाता, यामध्ये तुमच्यातला कोण जागा आहे? रावण जागा आहे. विठ्ठल विठ्ठल. अगं मग आता नामस्मरण तर भरपूर लोक समाजामध्ये आवडीने करतात, पण अंतकरणामध्ये अहंकार रूपी जी वासना ठेवलेली असते ना, ती अहंकार रूपी वासना जर नामस्मरणाच्या आडवी आली की ते नामस्मरण सफल होत नाही. सुंदर असा प्रसंग सांगून जाईल बघा. एकदा तुकोबराय भंडारा डोंगरावरती नामस्मरण करत होते. नामस्मरण करत असताना त्यांच्याकडे एक साधक गेला. त्या साधकाला त्याच्या अंतकरणामध्ये फार अहंकार भरलेला होता. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो म्हणाला, महाराज मला देव भेटला पाहिजे, असं काहीतरी करा. त्या तुकोबरायांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, का रे बाबा तुझा व्यवसाय काय आहे? यांनी सांगितलं, माझी किराणा मालाची दुकान आहे. तुकोबरायांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, तुझ्या दुकानामध्ये काय फळ मिळतं का? याला काय माहिती, हा हो हो म्हणत गेला. मायफळ मिळतं का? हो. जायफळ मिळतं का? जिरे मिळतात का? हिंग मिळतात का? मिरे मिळतात का? आता या माणसाची रेंजच गेली. जायफळ काय फळ, मायफळ, जिरे मिरे हिंग, यामध्ये भगवान परमात्म्याचा संबंध काय? त्यावेळेस तुकोबरायांनी गोड असं उत्तर द्यावं, अरे कायफळ म्हणजे हे कायारूपी शरीर आहे, जे मायफळ म्हणजे या मायारूपी बंधनामध्ये अडकलेलं आहे, जे जायफळ म्हणजे एक ना एक दिवस जाणार आहे, मिरे म्हणजे मीपणा, की माझ्यासारखा कीर्तनकार मीच, माझ्यासारखा गायनाचार्य मीच, माझ्यासारखा मृदंगाचार्य मीच, हा जो मीपणा आहे, ज्या दिवशी जिरे म्हणून जिरून जाईल ना, त्या दिवशी हिंग म्हणजे देव भेटल्याशिवाय तू अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. बघा, मग अहंकार रूपी वासना जर आपण अंतकरणामध्ये ठेवली तर आपलं नामस्मरण हे सफल होऊ शकत नाही. म्हणून सांगते बघा, आपल्या शरीराला फार नामस्मरणाची गरज आहे. तो अहंकार जे असेल ते बाजूला ठेवा, त्यावेळेस तुम्ही खरे जिज्ञासू भक्त ठराल. संत वर्णन करतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी. भक्ती एवढी सोपी नाही, पण करायला गेलो तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. म्हणून नामस्मरण करत असताना अंतकरणापासून करा. कारण जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, वैसे ही अपने आत्मा के लिए भजन की आवश्यकता है. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकतत्व नामस्मरण करत चला. विठ्ठल असं आपण आपल्या अभंगाकडे वळू. एकदा नारद महर्षी भगवंताला शोधत शोधत द्वारकेमध्ये गेले, तेथेही देव भेटले नाही. वृंदावनामध्ये गेले, तेथेही देव नव्हते. देव एके ठिकाणी अचानक प्रकट झाले. नारद महर्षींनी प्रश्न केला, का हो देवा, आम्हाला ज्यावेळेस तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही असतात तरी कुठे? त्यावेळेस भगवंताने गोड उत्तर द्यावं, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, किंवा कोठे नका शोधो हरिकथा, तेने भवचिंता सापडेल. म्हणजे ज्या ठिकाणी माझे भक्त माझा नामघोष करतात, नामस्मरण करतात, त्यांच्या पाठीशी मी सदैव त्या ठिकाणी उभा असतो. मग एक साधक नाथरायणकडे आला आणि म्हणाला की मी आता आवडीने नामस्मरण करायला तयार आहे, पण एवढ्यावरच संपलं का हो महाराज? तर महाराज म्हणतात, एवढ्यावरच संपलं नाही तर पुढे ऐकतेच अभंगाचं प्रथम चरण.
तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. म्हणजे रात्रंदिवस नामस्मरण करणारे भक्त माझ्या देवाला कसे असतात तर परमपूज्य असतात. बघा या कलियुगामध्ये तर नामस्मरणाला फार महत्व आहे महाराज. बघा नामस्मरण जर कलियुगामध्ये कुणासारखं करायचं असेल ना तर ते माझ्या शबरी मातेसारखं नामस्मरण करावं. अरे शबरी माता भिल्ल समाजाची होती तरी देखील तिनं त्या प्रभू श्री रामचंद्रांची इतकी वाट बघितली की त्या जगाच्या चालकाला मालकाला तिच्या आश्रमावरती यावं लागलं. रोज सकाळी लवकर उठायची, सुंदर असे फळे फुले तोडून आणायची आणि काय नामस्मरण करायचे हो. जब मेरे राम जी का वन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराम अपने आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. असं नामस्मरण शबरी माता रोज सकाळी उठलं की करायच्या. बघा एक दिवस प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मणामध्ये संवाद चालू झाला. लक्ष्मणाने म्हणावं तुम्ही सारखं एका चौथ्या मातेचं नाव काढत असतात. सुमित्रा कैकेयी कौशल्य या 3 मातेंनी फक्त आपली 14 वर्ष वाट बघितली. प्रभू श्री रामचंद्रांनी उत्तर द्यावं अरे त्या मातेने आपली जन्मोजन्मेची वाट बघितली रे. तिला भेटण्याकरिता आपल्याला तिच्या आश्रमावरती जायचे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शबरी मातेने फार तयारी केलेली होती. प्रभू श्री रामचंद्र आल्यावरती हे करीन ते करीन पण प्रभू श्री रामचंद्रांना पाहून ती देह भान हरवून गेली महाराज. एका एका डोळ्यातून 2-2 अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणू लागली प्रभू तुम्ही आल्यावरती हे करीन ते करीन ठरवलं होतं पण तुमच्या स्वरूपाला बघून मला काही एक सुचत नाही. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांनी म्हणावं आतापर्यंत जन्मोजन्मी तूच आमच्यासाठी खूप काही केलंस ग, आता जे आहे ते आम्हाला करू दे. प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या अश्रुधारांनी शबरी मातेचे पाय धुतले आणि ते तीर्थ म्हणून प्राशन केलं. कशासाठी? फक्त आणि फक्त त्यांनी जीवनामध्ये एकतत्व नामस्मरण केलं होतं म्हणून एकतत्व नामस्मरणाच्या साधनाला द्वैताची बाधा ही कधीच बांधत नाही. विठ्ठल विठ्ठल देखील त्यांनी नामस्मरण काही सोडलं. बघा तुकोबाराय गावामध्ये भजन करायचे कीर्तन करायचे. कोणीतरी जाऊन रामेश्वर शास्त्रींना सांगितलं. रामेश्वर शास्त्रींना जाऊन सांगितलं काय तो तुकाराम भजन करतो, काय तो तुकाराम कीर्तन करतो, लोक त्याच्या पाया काय पडतात. त्यावेळेस रामेश्वर शास्त्री तुकोबारायांच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर मोठ्या मोठ्याने ओरडू लागले कोठे आहे तो तुक्या. त्यावेळेस तुकोबारायांच्या घरची माणसं बाहेर आली. त्यांनी प्रश्न केले काय काम काढलं शास्त्री आमच्या तुकोबारायांकडे. त्यावेळेस शास्त्रींनी सांगावं मला तुकोबारायांकडे काम आहे, ते कुठे गेलेत मला फक्त एकदा सांगा. त्यावेळेस तुकोबारायांच्या घरच्यांनी सांगावं ते आत्ता शौचास गेले. कोणत्या दिशेने गेले? ह्या दिशेने गेले. त्या दिशेने रामेश्वर शास्त्री गेले. गेल्याच्या नंतर कुठून तरी आवाज येत होता पांडुरंग हरी पांडुरंग हरी. त्यावेळेस रामेश्वर शास्त्री त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुकोबारायांना नामस्मरण करताना बघितलं. शास्त्रींच्या तोंडातून शब्द फुटले अरे तुक्या एवढ्या घाणीत त्या देवाचं नामस्मरण करतो, तुला लाज वाटत नाही का? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले मी देवाचं नामस्मरण करत नाही, माझ्या वाचेला तशी
नामाचा घेतलासी. म्हणजे मी देवाचं नामस्मरण करत नाही, माझ्या वाचेला माझ्या जिभेला तशी सवय झालेली आहे. त्यावेळेस शास्त्रींनी सांगावं, तुझी जीभ ओढून बाहेर काढतो. जीभ ओढून बाहेर काढल्याच्या नंतर आतून आवाज येत होता, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींना कळालं, हा कोणी साधारण पुरुष नाही, हा साक्षात विष्णूचा अवतार आहे. त्यावेळेस रामेश्वर शास्त्री म्हणू लागले, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. त्यावेळेस तुकोबरायांनी म्हणावं, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, तुम्ही मला काही माफी मागू नका, पण मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की मी देवाचं नामस्मरण करत. कोण करतं तर माझ्या वाचेला तशी सवय झालेली आहे, त्यामध्ये माझा काहीही दोष नाही. मी लाख म्हणलं की मला नामस्मरण करायचं नाही, तरी देखील माझ्या वाचेला ती सवय झालेली आहे, म्हणून ती देवाचं नाव सारखं सारखं. पडिले वळण इंद्रिया सकळा. म्हणजे एखाद्या गोष्टीची जर सवय झाली की ती लवकर तुटते का, किंवा एखादी गोष्टीची सवय झाली की ती मरेपर्यंत माणसाची सुटतच नाही. त्याचप्रमाणे तुकोबारायांच्या जिभेला तशी सवय झालेली होती, ती मरेपर्यंत ती काही सुटणार नव्हती. मी म्हणते मरेपर्यंत काय, स्वर्गात गेल्यावरती ती सवय सुटत नाही. असं त्या तुकोबारायांचं नामस्मरण होतं. मग बघा, भरपूर तरुण मंडळी जर कीर्तनामध्ये बसलेली असतील किंवा तुम्ही देखील आहेत, त्यांचं म्हणणं असं असतं, नामस्मरण आम्ही करतो पण कधी म्हातारपणामध्ये. कारण म्हातारपण हे नामस्मरण करण्याकरिता दिलेले. असं तरुण मंडळीच नाही, या अर्ध्या अर्ध्या वयाच्या ज्या म्हाताऱ्या आहेत ना, त्यांना सुद्धा असं वाटतं म्हातारं झाल्यावरती तेच करायचंय. बघा, तुम्हाला रामदास स्वामींचं एक सुंदर रचना केलेली आहे त्यांनी, की अशा लोकांसाठी की ज्यांना असं वाटतं म्हातारपण हे नामस्मरण करण्याकरिता, त्यांनी हे लक्ष देऊन ऐका आता. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. तर 10 वर्ष हे बालपणाचे असतात, 20 वर्ष हे तारुण्याचे असतात. त्यावेळेस आपण नामस्मरण करतो का? फक्त नाही म्हणायचं, तुम्ही करतो का? पुढे 30 वर्ष होती दारपुत्र मागे फिरती, 30 वर्ष होती दारपुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. टाळ वाजवा, टाळ. 30 वर्षाच्या वयामध्ये संसार असतो, बायको असते, मुले बाळे असतात, तेव्हा देखील आपण नामस्मरण करत नाही. म्हणा नामस्मरण करत. पुढे 40 वर्ष झाली डोळा 40 आली, 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास बुरळ पडली कैसी दूर आणि जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे वदा नारायण. 40 वर्षाच्या वयामध्ये चष्मा लागलेला असतो. कीर्तनामध्ये भरपूर चष्म्यावाल्या किंवा चष्म्यावाले आहे. बघा, तो आपला विषय नाही, पण एखादा जर ग्रंथ हातामध्ये घेऊन वाचायचा म्हणला ना, त्या डोळ्याला भुरळ पडलेली असते. लांबचं दिसत नाही काही जणांना, जवळचं दिसत नाही. काहींचा तर प्रॉब्लेम असा आहे, त्यांना लांबचं दिसतं पण जवळचं दिसत, काहींना जवळचं दिसतं पण. म्हणजे 40 वर्षाच्या वयामध्ये देखील आपण नामस्मरण करत नाही.
पुढे 50 वर्ष होती हलती दाताच्या पंक्ती, 50 वर्ष होती हलती दाताच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे वय हे काहीतरी करारे साधन. आता 50 वर्षाच्या वयामध्ये दात पडायला लागतात. आपण विठ्ठल म्हणलं का ते वेगळंच आहे. परत आपले जे श्याम केस असतात काळे ते पांढरे व्हायला लागतात. पण आजकालची पिढी इतकी हुशार आहे, ते डाय का काय असतं ना ते लावतात. पण काही करा 15 दिवसात तुमचं प्रकरण उघड पडत. आपला तो विषय नाही. असं त्यावेळेस देखील मनुष्य हा नामस्मरणाच्या भानगडीमध्ये पडत नाही. पुढे साठीची बुद्धी नाठी मग हाताली काठी, साठीची बुद्धी नाठी मग हाताली काठी, वस वस लागे पाठी त्यासी हस्ती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे वय हे काहीतरी करारे साधन. 60 वर्षाच्या वयामध्ये हातामध्ये काठी आलेली असते. हे जे पोरगळ बारगळ लेकरे म्हातार म्हातारी म्हातार म्हातारी असं म्हणून चिडवत असतात, तेव्हा देखील तुम्ही नामस्मरणाच्या नादी लागणार का? वा लागणार असं एकही जण म्हणत नाही. ब्रीद वाक्य पाठ केल्यासारखं नाही, स्वरात म्हणतात. परत बघा तेव्हा देखील आपण नामस्मरणाच्या भानगडीत पडत नाही. पुढे 70ची झाली रचना बसल्यानं उठवेना, 70ची झाली रचना बसल्यानं उठवेना, उठल्यानं चालवेना मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे वय हे काहीतरी करारे साधन. 70 वर्षाच्या वयामध्ये बसलं की उठता येत नाही आणि उठलं की वा, म्हणजे माणसाची अवस्था ही दैन्यवान होऊन जाते. तेव्हा देखील आपण नामस्मरण करत नाही. पुढे 40 मिळून 80 मग झाला अपयशी, 40 मिळून 80 मग झाला अपयशी, पाण्याविना मछली जायसी जीव होतो कासावीसी, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे वय हे काहीतरी करारे साधन. 80 वर्षाच्या वयामध्ये एखादा मासा पाण्यातून काढल्याच्या नंतर किती तडफड करतो, त्या प्रकारे माणसाची अवस्था झालेली असते. आपला जीव हा माशासारखा तडफडत असतो. तेव्हा देखील आपण नामस्मरण करण्याच्या भानगडीत पडत नाही. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द, मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता थोडा संबंध, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. 90 वर्षाच्या वयामध्ये माणसाला बोलता येत नाही. आणि आपण ज्यांना जन्म दिलाय तेच पोरं म्हणतात तुम्ही तुमचा पसारा उचला, वृद्धाश्रम गाठा. तेव्हा देखील आपण नामस्मरणाच्या भानगडीत पडत तुम्ही सुद्धा नाही. रामदास स्वामी शेवटी म्हणतात 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला, 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे वय हे काहीतरी करारे साधन. बघा या पूर्ण याच्यामध्येच दिलेले की आयुष्य कसं आहे आणि कसं नाही. शेवटी महाराज म्हणतात मनुष्य जन्माला आला आणि खाऊन पिऊन झोपा काढून तो मेला, त्याने काही आयुष्यामध्ये येऊन केलं का?
मग आम्ही पण नामस्मरण करणार. करणार करणार करणार. अरे तुम्ही असे कसे लोक आहे, तुम्ही नाहीच मानताय. म्हणा आम्ही नामस्मरण करणार आहे, म्हणा. करणार करणार. टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी. वा वा. कारण पूर्ण होस तर तुम्ही नाहीच म्हणत आला, शेवटी तरी हो म्हणले. बघा काल मी कीर्तनाला गेले होते, बदनापूरला माझं कीर्तन होतं. तिथं ना तरुण मंडळी सगळी कीर्तनाला बसलेली होती, सगळी सगळी तरुण मंडळी. काही बाया आणि मी म्हणते बायांपेक्षा जास्त तरुण मंडळी कीर्तनाला. ते प्रत्येक वाक्य मी बोलल्याच्या नंतर नामस्मरणाच्या भानगडीत पडत. मी म्हणते शेवटी कीर्तन झालं माझं, तरी देखील ते जाताना सुद्धा म्हणतो आम्ही नामस्मरणाच्या भानगडीत पडत. पण तुम्ही तसे नाही. विठ्ठल विठ्ठल देवे दिला देह भजना गोमाता. 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 आपल्याला हा देह इतका मौल्यवान फुकट भगवंताने दिलाय ना, कशासाठी? फक्त आणि फक्त भजन आणि नामस्मरण करण्यासाठी. पण आपले लोक भजन कमी आणि भजन जास्त करतात या देहाने. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणून तसंच माना डोलवतात. विठ्ठल विठ्ठल असं महिला मंडळी हातावरती घ्या. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा मी इतके कार्यक्रम केले, पण अशा आजी म्हणून मला प्रमाण माझ्या कीर्तनामध्ये पहिल्यांदाच बघितलं. खरंच मनापासून धन्यवाद. सर्व महिला मंडळीने हातावरती घ्या. घ्या आता टाळकरी मंडळी
तुम्ही फक्त बघायचं या किती एकत्र नामस्मरण करणार आहे. घ्या आता वर, असे वर घ्या ना. हात आहेत ना, मला दिसत नसन शेवटी तर देवाला दिसते. हातवर घ्या, घ्या घ्या. पुरुष वर्ग नाही हा, तुम्ही फक्त यांची मज्जा बघायची. लाडक्या बहिणी ना बघा आता. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. हातवर. नामदेव जनाबाई, घ्या हातवर. सोपन काका मुक्ताबाई. आजी हातवर. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. पुरुष वर्ग बघा. नामदेव जनाबाई, हातवर. सोपन काका मुक्ताबाई. मागच्या बाया बोलत नाही, 4-2 का होईना पण म्हणल्या. म्हणजे तुमचं किती कीर्तनात लक्ष आहे मला याच्यावरूनच कळालं. सर्वांनी आपल्या हातावरती घ्या आता. पुरुष वर्ग, महिला मंडळी सर्वांनी हातावरती घ्या. टाळकरी मंडळी तुम्ही नाही, तुम्ही टाळा वाजवा. घ्या हातावर. विठोबा रखुमाई, हातावरती घ्या हात. पुरुष वर्ग, तरुण मंडळी हातावर. पकवान टाळ टाळी पकवान टाळ टाळी पकवान टाळ टाळी धोबा 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 एकदा जोरदार टाळ्या वाजवा टाळकऱ्यांसाठी आणि वादकांसाठी. वा एकदम छान. बघा असं जर नामस्मरण दिवसामधून 5 मिनिटं केलं काही बिघडन का हो? पण नाही आम्ही नामस्मरण करत नाही अहो करतो असं म्हणा नाही. बघा मग एक साधक असाच नाथरायणकडे आला आणि म्हणाला की मी नामस्मरण करायला तयार आहे. नामस्मरण करण्यासोबत इतक्यावरच संपलं का?
आणखी काय करायला पाहिजे आयुष्यामध्ये? तर नाथराय म्हणतात, नामस्मरण जर करायला लागलंस ना, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाल, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लाव, हेच माझ्या देवाला खूप आहे. तेच अभंगाचं द्वितीय चरण. तुळशी माळा गोपी चंदन टिळा तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळा हा तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळा गोपी चंदन गोपी चंदन हृदय वैष्णवाचा 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 हृदय वैष्णवाचा 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 तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळा गोपी वैष्णवाचा 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 तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळा गोपी चंदन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्या भगवंताला तुळस देखील इतकी प्रिय आहे महाराज. बघा या तुळस ही भगवंताला किती प्रिय आहे. त्या सत्यभामेला सौंदर्याचा अहंकार झाला. ज्या भगवंताला 16,108 बायका होत्या, त्यामधील सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णाची महान पतिव्रता पत्नी होती. थोडा आवाज द्या. महान पतिव्रता पत्नी होती. तिला सौंदर्याचा अहंकार झाला की माझ्यासारखी या जगात या 16,108 मध्ये कोणीच दिसत नाही. म्हणजे मी इतकी सुंदर आहे. पण भगवंताला मात्र अहंकार सहन होत. तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. मग आता सत्यभामेचा अहंकार मानाहीच करायचं म्हणजे घालवायचं आहे. म्हणून नारद महर्षींना भगवंताने एक काम दिलं की या सत्यभामेला सौंदर्याचा अहंकार झालेला आहे, तो अहंकार घालवायचा आहे. अशा कामामध्ये नारद महर्षी अगोदरचे पटाईत आहेत. नारद महर्षी तिच्या त्या सत्यभामेच्या महालामध्ये गेले. महालामध्ये गेल्याच्या नंतर सत्यभामेने त्यांची यतः पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर त्यांनी आपला विषय मांडला. नारद महर्षी ज्या कामासाठी आले होते त्यांनी लगेच सुरू केलं. माते या जन्मामध्ये जर भूमिदान केलं ना, पुढच्या जन्मामध्ये राजा होतो. भूदाने होसी कृपाळू. या जन्मामध्ये जर अन्नदान केलं, पुढच्या जन्मामध्ये चांगलं अन्न खायला मिळतं. या जन्मामध्ये जर वस्त्रदान केलं तर पुढच्या जन्मामध्ये चांगले वस्त्र घालायला मिळतात. लास्ट अँड बेस्ट या वर्षामध्ये किंवा या याच्यामध्ये जर पतिदान केला तर पुढच्या जन्मामध्ये हाच पती आपल्याला. आता महिला मंडळी तुमच्यावर फोकस आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं. पुरुष वर्ग कान बंद केले तर काय हरकत नाही, पण नको. बघा आता तसं म्हणल्याच्या नंतर ही म्हणाली मला माझा पती श्रीकृष्ण तुम्हाला दान द्यायचा आहे. आता ती एकटी होती का? 16,107 एके बाजूला आणि ही एकटी एका बाजूला. ही इतकी घाबरली. या सगळीकडून सगळ्या जणी लाडक्या बहिणी सगळीकडून सगळ्या जणी सुरू झाल्या. काय तर कावळे सटवे तुझ्या एकटीचाच पती श्रीकृष्ण आहे का? हे तर तुझाच निर्णय घेतला मला हा दान द्यायचा आहे. तसं नाही. ही इतकी घाबरली ही म्हणाली नारद महर्षी मला माझं दिलेलं दान परत पाहिजे. नारद महर्षी म्हणाले दिलेलं दान जर परत घ्यायचं असेल तर फार मोठं पाप लागतं. ती म्हणाली आता या पापापासून काहीतरी मला उपाय सांगा, मला जे पाप लागणार नाही. नारद महर्षी म्हणाले भगवंताच्या वजना इतकं मला सोनं दे. काय सोनं माहिती आहे ना, घालताना तुम्ही ते सोनं दे म्हणल्याच्या नंतर एका पारड्यामध्ये 16,108 बायकांचं सोनं ठेवलं आणि एका पारड्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला बसवलं. तरी देखील भगवंत तोललाच जात नव्हता. ही गोष्ट कोणीतरी जाऊन तुळशीबागेत बसलेल्या रुक्मिणी मातेला जाऊन सांगितली. रुक्मिणी मातेने सुंदर असं तुळशीचं पात्र हातामध्ये आणलं
आणि त्या महालामध्ये आल्याच्या नंतर काही सोनं बाजूला काढलं आणि जे तुळशीचं पात्र होतं ते त्या पारड्यामध्ये ठेवलं. पारड्यामध्ये ते पात्र ठेवल्याच्या नंतर भगवंत 2 मिनिटांमध्ये तोलले गेले. तुळशी पात्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरीचा. म्हणजे सांगायचंय काय की तुळशीच्या पत्रामध्ये, तुळशीच्या पानामध्ये इतकी ताकद आहे. मग तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये आपण घातली पाहिजे. खाणारे पिणारे भरपूर या ठिकाणी बसलेले मला माहिती आहे. पण बघा, ज्यांनी ऐकलं त्यांचं भलं आहे, ज्यांनी नाही ऐकलं त्यांचंही भलंच म्हणायचं. का तर ते माझ्या कीर्तनात बसलेले, मी कुणाला नाव ठेवत. ते काय होतं, आपण नाव ठेवा आणि ते माघारी परत चर्चा होत असते. त्याच्यामुळे मी कोणालाच नाव ठेवत. विठ्ठल विठ्ठल. बघा, थोडस बाजूला जाऊन परत अभंगाकडे येऊ. मला सांगा, कीर्तनामध्ये बसलेले किती लोक आई वडिलांची सेवा करतात? हातावरती करा. फक्त 2-3 जण. हातावरती करा ना. आई वडिलांची सेवा कोण कोण करतं? हातावरती करा. 1 2 3 4 5 6 7 सगळे. तुम्ही करत नाही हातावरती, पण मनाने करतात. चला, पुढचा प्रश्न. किती जण कीर्तनामध्ये बसलेले आहात तुम्ही गोपीचंदनाचा टिळा लावता? हातावरती करा. एवढे, ठीक आहे. आता याचा उलट ऐका, किती जण तमाशाला जातात? इकडं नाही, इकडं. किती जण? बंद झाले? चालू करायचे का? नको नको, कीर्तनात येत जा. बरं, मला सांगा, आता ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? काय? ज्ञानेश्वर महाराजांनी? टाळकरी मंडळी, तुम्ही हुशार आहात ना? थांबा ना, श्रोत्यांकडून घेऊ द्या. कोणी लिहिली? हे बेसिक प्रश्न कीर्तनामध्ये विचारणं गरजेचं, ही काळाची गरज आहे. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण भरपूर लोकांचं असं मत आहे ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी लिहिली. काही काही जण कीर्तनात पण सांगतात ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी लिहिली. ऐकणारे बी असे कसे असतात काय माहिती. ते बी हाला हा ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी लिहिली. बघा, या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन जर तुम्हाला भविष्यामध्ये कोणी असा बेसिक प्रश्न विचारला ना, सहज उत्तर देता आलं पाहिजे. आता गोपीचंदन टिळा लावल्याचा या ठिकाणी मुद्दा येतो या अभंगामध्ये. बघा, गोपीचंदन टिळा लावा अगर ना लावा, एक सुंदर प्रसंग आहे. बघा, एकदा एका वकिलाला एका साधकाने सांगितलं की तू गोपीचंदनाचा टिळा लावत जा. अगोदर सुरुवातीला विषय काढताना म्हणाला, तू छोट्या मनाची तुळशीची माळ घाल. वकील म्हणाला, कोर्टात जावं लागतं छोट्या मण्यांची घालायला, मला हरकत. त्याने छोट्या मण्यांची माळ घातली. नंतर तो साधक परत म्हणाला, गोपीचंदनाचा टिळा तुझ्या भाळावरती लावत जा. हा म्हणाला, मला कोर्टात जावं लागतं, मी काही भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावू शकत नाही. त्यावेळेस मग तो साधक म्हणाला, तू लावू शकत नाही, दुसऱ्याच्या कपाळावरचा गोपीचंदनाचा टिळा तर बघू शकतो ना. हा म्हणाला, हो, आमच्या घरासमोर एक कुंभार काका राहतात, ते दररोज गोपीचंदनाचा टिळा लावतात. हा वर्षभर त्याने गोपीचंदनाचा टिळा कुंभार काकाचा बघितला. दररोज सकाळी उठायचा, त्यांच्या भाळावरचा गोपीचंदनाचा टिळा बघायचा. एक दिवशी हा रात्री इतका उशिरा आला आणि सकाळी हा 12 वाजता उठला. उठल्याच्या नंतर कुंभार काका माती आणण्यासाठी शेतामध्ये निघून गेले. हा डोळे चोळीत चोळीत, ढेकळं तुडवीत तुडवीत हा शेतात गेला. कसा बसा शेतात गेला, कुंभार काकाला मातीत खोदता खोदता एक सोन्याचा हंडा सापडला. काय सापडला? आता यांचे तोंड जरा खुलल्यात. सोन्याचा हंडा म्हणलं की सोन्याचा हंडा सापडला. हा त्या माणसापासून, या कुंभार काकापासून हा वकील फार लांब होता. हा तिथूनच म्हणू लागला, याला दिसलं होतं गोपीचंदनाचा टिळा, याने केलं ना सुरू, दिसला रे दिसला, दिसला रे दिसला, दिसला रे दिसला, दिसला रे दिसला. आता कुंभार काकाचा गैरसमज झाला की याला सोन्याचा हंडा दिसला. कुंभार काकाने आवाज दिला, ओ साहेब इकडे या. तुम्ही नाही हो, इकडे या. वकील तिथं आला. वकील तिथं आल्याच्या नंतर कुंभार काका हळूच म्हणाले, हे बघा, याच्यातला अर्धा हंडा तुम्ही घ्या, याच्यातला अर्धा मला द्या, पण मात्र कुणाला काही सांगू, उगाच गावात डणका होईल. तर मला सांगा, याला दिसलं काय होतं? गोपीचंदनाचा टिळा. आणि भेटलं काय? म्हणजे दुसऱ्याच्या कपाळावरचा गोपीचंदनाचा टिळा बघितल्यावरती याला सोन्याचा अर्धा हंडा मिळत असेल, जर यांनी स्वतःच्या कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावला, याला सोन्याचा पूर्ण हंडा मिळाला असता का नसता? नाही. डोक्याने विचार करा ना. नशिबाने का होईना, जर स्वतःच्या कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावला असता, याला भेटलाच असता ना. मग गोपीचंदन टिळा लावल्याचे इतके फायदे,
पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात की आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. बघा मग इतकं सुंदर तुम्ही सर्व नामस्मरण करताय, गोपीचंदनाचा टिळा लावताय, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालताय. हे सर्व करत असताना जर खांद्यावरती भगवा झेंडा घेऊन आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली तर ते माझ्या भगवंताला फार आवडेल. तुम्ही जन्मल्याच्या नंतर या मृत्यू लोकात जन्म घेतल्याच्या नंतर दुसरं कुठलंच काहीच साधन करू नका. फक्त करायचंच असेल ना, काय करा? वाऱ्या करा, नामस्मरण करा. कारण बघा नामस्मरण जर केलं तर तुम्हाला स्वर्गाची वैकुंठाची प्राप्ती आहे, नाही केलं तर आपलं नरक. बरोबर ना? फिक्स आहे. त्याच्यामुळं नामस्मरण करायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. विठ्ठल विठ्ठल. बघा शेवटी जाता जाता तुम्हाला 2-3 गोष्टी एकदम हिताच्या सांगून जाईल. पहिली गोष्ट अशी, कीर्तन चालू झाल्यापासून सांगते नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. तरी देखील आम्ही नामस्मरण करत. आता काही जण नाही पण म्हणाले, करतो पण म्हणाले. म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे जीवनामध्ये. नातराय म्हणतात तुम्ही नामस्मरण करा अथवा नका करू, आमचं जाणार आहे का महाराज? काहीच जाणार नाही. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल
गेलं तरी दुसरं येईल. म्हणजे तुम्ही आमचं ऐका अथवा नाही नका ऐकू. तुम्ही मेल्याच्या नंतर दुसरे जीव हे जन्माला येणार आहे. आम्ही त्यांना हे सांगण्याचं काम करणार आहे. नामस्मरण करा, नामस्मरण करा. ऐकलं तर तुमचं भलं आहे, नाही ऐकलं तर चालले. तुम्हाला झोपा येतात का हो? तुम्ही बोलत का नाही? का तुम्ही मुके फक्त हसतात भाऊ कीर्तन चालू झाल्यापासून? मुके नाहीत ना? बघा मग तोंडाने टाळी आणि हाताने नामस्मरण केलं पाहिजे. किती हुशार आहे खरंच तुम्ही बी. मी एवढंच बघते कीर्तनात तुमचं लक्ष आहे का? मग कशाने नामस्मरण आणि कशाने टाळी वाजली पाहिजे सांगा. मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असो एक गोड प्रसंग तुमच्या समोर 2 मिनिटात सांगते नामस्मरणाबद्दल, की देव हा कसा आहे. तुम्ही त्याचं नामस्मरण केलं ना तर ऐका. मग एका गावामध्ये सुंदर असा सप्ताह चालू होता महाराज. छत्रपती नगरचा जसा सप्ताह आहे ना, तसाच भव्य दिव्य नियोजनात एक सुंदर सप्ताह चालू होता. त्या ठिकाणी त्या गावामध्ये दोन भाऊ राहत होते. एक आस्तिक आणि एक नास्तिक. आस्तिक म्हणजे तो देवाला मानणाऱ्यांमधला होता आणि नास्तिक म्हणजे देवाला न मानणाऱ्यांमधला होता. झोप नाही ऐकू शकता ना? बघा कीर्तन हे 9:15 सुरू झालं होतं. बरोबर. मी टायमाची एकदम पक्की. मी सुद्धा टायमावरच सोडणार. तुम्हाला झोपा येऊ अगर नाही. बघा आस्तिक नास्तिक होते. त्या नास्तिका अजिबात देवाला मानत नव्हता. आस्तिकाचं म्हणणं होतं याने देवदेव करावा, नामस्मरण करावं. चौथ्या दिवशी एका महाराजाची कीर्तन सेवा झाली. हा आस्तिक त्या कीर्तनामध्ये बसला. कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजांना सांगितलं, माझा एक भाऊ आहे तो फार नास्तिक विचारांचा आहे. त्याला देव परमार्थ हे अजिबात आवडत नाही. तुम्ही आमच्या घरी या आणि त्याला सांगा नामस्मरण करत चल. ते महाराज घरी आले. घरी आल्याच्या नंतर ते म्हणले, हे बघ तू फक्त एकदा माझ्यासाठी राम म्हण. काय? राम किंवा मरा असं म्हणले ते. मरा म्हण किंवा राम म्हण, दोन्ही म्हणलं तर एकच होणार आहे. तू फक्त माझ्यासाठी राम म्हण. तो म्हणाला मी म्हणणार. जवळपास 3-3.5 तास त्याला डोकं लावलं. राम म्हण, राम म्हण, राम म्हण. हा म्हणायचा नाही नाही नाही. शेवटी हा कंटाळून म्हणाला, मी राम म्हणणार नाही. म्हणला ना, नाही म्हणणार म्हणल्यात राम तर म्हणला ना. एकदा म्हणला. काही काळानंतर त्या नास्तिकाला म्हणजे देव आज्ञा झाली, तो वारला. वारल्याच्या नंतर यमराज आणि चित्रगुप्त त्याला घ्यायला आले. घ्यायला आल्याच्या नंतर त्यांना प्रश्न पडला, याला नरकात टाकावं तर त्याने एकदा देवाचं नाव घेतलंय म्हणजे राम, आणि स्वर्गात टाकावं तर त्याने एकदाच देवाचं नाव घेतलंय. नेमकं करायचं काय? भगवान शंकराकडे गेले. शंकर म्हणाले, हे बघा मलाही याच्यावरती काही उपाय कळत नाही. आपण काय करू? इंद्रदेवताकडे जाऊ. त्यांच्याकडे गेले. तिथेही तेच आपण वैकुंठामध्ये जाऊ. वैकुंठामध्ये जाऊ म्हणल्याच्या नंतर ही सगळी गँग वैकुंठामध्ये गेली. वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला सगळं काही सांगितलं. असं आहे. याने एकदा राम म्हणलं याला नरकातही टाकता येत नाही, आणि याने एकदाच राम म्हणले म्हणून याला स्वर्गातही टाकता येत नाही. याच्यावरती करायचं काय? याला कोणता लोक चांगला असेल? त्यावेळेस भगवान परमात्म्याने उत्तर दिलं, हे बघा आता तुम्ही त्याला हे सर्व भानगडीत वैकुंठापर्यंत घेऊन आले, आणि असा शास्त्राचा नियम आहे, जो एकदा वैकुंठापर्यंत आला तो वापस जाऊ शकत. मग मला सांगा, एकदा राम म्हणला तर कुठं गेला? वैकुंठामध्ये गेला. मग तुम्हाला जर नामस्मरण करा नामस्मरण करा सांगून सुद्धा कळत नाही म्हणल्यावरती तुमचं मी सांगत काही ठिकाणच्या लोकांचं, त्याच्यातले तुम्ही देखील अर्धे काही तसे काही नामस्मरण करणारे. कळतंय ना? विठ्ठल विठ्ठल. बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट, पूर्ण कीर्तन विसरला तरी काही हरकत नाही, पण ही गोष्ट मात्र विसरू नका. काळजावरती एवढी गोष्ट लिहून ठेवा. बघा जीवनामध्ये आल्याच्या नंतर इतका सुंदर तुम्हाला तरुण वर्ग, मौल्यवान नरदेह फुकट मिळालेला आहे. त्याचा व्यसनाधीन जाऊन असा काहीच उपयोग करू नका. पहिली गोष्ट म्हणजे ही काळाची गरज आहे 2-3 गोष्टी सांगणं. सर्व इथं बसलेल्या आईवडिलांना माझी विनंती आहे, कमी वयामध्ये आपल्या मुलांना गाडी देऊ. बघा बँगलोर या इथली एक खरी सत्य घटना आहे. त्या मुलाला त्या आईवडिलांनी 2-3 महिन्यासाठी एक कोर्स म्हणून बँगलोरला शिकायला पाठवलं महाराज. त्या ठिकाणी तो कोर्स कंप्लीट करायचा, 6 महिन्याचा काहीतरी तो कोर्स होता. कोर्स कंप्लीट करायचा म्हणून तो त्या ठिकाणी गेला, आणि कोर्स कंप्लीट करता करता 2-3 महिने उलटून गेले. 4था महिना ज्या वेळेस त्या कोर्सचा लागला
त्यावेळेस हा अशीच गाडी घेऊन रात्रीचा 2:30-3 वाजता बाहेर गेला. सत्य घटना ही त्या ठिकाणचे. 2:30-3 वाजता बाहेर गेला, याचा फार मोठा ऍक्सिडेंट झाला. त्याच्या मित्राने घरी फोन करून सांगितलं की तुमचा या ठिकाणी मुलगा ऍक्सिडेंटमध्ये पडलाय, असं असं झाले. घरामध्ये मी म्हणते पैशाचा 1% सुद्धा पैसा नाही. तो बाप ऊसतोडी करून त्याला बँगलोर या इथे तो कोर्स पूर्ण करण्यासाठी पाठवलेलं होतं. ज्या वेळेस रात्री 4:30 सकाळी 4:30-5 ला कॉल आला, त्यावेळेस त्या बापाच्या पायाच्या खालची जमीन सरकली महाराज, की एवढ्या रात्रीचं पोरगा ऍक्सिडेंट होऊन बँगलोरमध्ये पडले. रातोरात हे सकाळी सकाळी 2 जण निघाले आणि त्या ठिकाणी गेले. गेल्याच्या नंतर त्या बाळाला म्हणजे त्या मुलाला इतकी गंभीर अवस्था त्याची झालेली होती, तो वाचण्याच्या कुठल्याच याच्यामध्ये नव्हता. शेवटी यांनी इतका पैसा लावला त्याला, याच्याकडून लोन घे, हे घे, ते घे, असं करून अख्खी शेती विकून टाकली. 5-6 एकर शेती होती तेवढी विकून टाकली. तेवढा पैसा घेतला आणि त्या दवाखान्यामध्ये भरला, पण तो मुलगा काही वाचला नाही. मग मला एवढं सांगायचंय की कमी वयामध्ये मुलांच्या हातामध्ये गाड्या देऊ नका, कारण त्याची जन्मठेप तुम्हाला होणार आहे. आपलं सोन्यासारखं लेकरू त्या माता माऊलीचं गेलं का नाही. सांगायचं एवढंच आहे की या हिताच्या गोष्टी म्हणून सांगणं कीर्तनामध्ये गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कमी वयामध्ये मुलीचं लग्न करू नका. ज्या मुली मॅच्युअर नाही अशा मुलींचं तुम्ही कमी वयामध्ये लग्न करून देता. तिला तिकडचंही जमत नाही आणि इकडचंही जमत नाही. कमी वयामध्ये लग्न करत असाल तर आत्ताच थांबा. कारण बघा आजकाल मुली किंवा स्त्री पुरुषांच्या बरोबरीनं काम करते. अगोदर महिला कीर्तन करत नव्हती बरोबर, पण आता करते ना. आता विमान चालवायला सुद्धा पायलट म्हणून महिला आहे ना. महिला सगळीकडे सर्वोच्च स्तरावरती आहे. जवळपास एकनाथ शिंदेंनी पण लाडक्या बहिणी म्हणून घेतलेल्या इतक्या सुंदर या महिला आहे. तरी देखील तुम्ही मुलींचे लग्न लवकर वयामध्ये करू नका, एवढी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. बघा ज्या मुलीला तर काही जण तर असं झालंय ज्यांना आई वडील नाहीत ना, ज्या मुलींना त्यांचं लग्न एखाद्या आश्रमामध्ये जर त्या मुली असतील 10वी-12वी झाले की त्यांचे लग्न लावून देतात महाराज. मग एक ठिकाणचा प्रसंग आहे, चैताली नावाची मुलगी होती. ज्यावेळेस ती पहिलीला होती ना त्यावेळेस तिची आई वारली. आई वारली म्हणून बापाने दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्याच्या नंतर फार मोठी चैतालीला शिकवलं दोघांनी. ती आई सुद्धा फार जीव लावत होती, तिला जीव लावत होती. मोठी झाली ती 10वी-11वीला गेल्याच्या नंतर तिला लग्नाचे ठेपे त्यांनी पाहायला सुरू केले. 2-3 स्थळ घरी येऊन गेल्याच्या नंतर 4थं स्थळ घरी बघण्याकरिता आलं. घरी स्थळ बघण्याकरिता आल्याच्या नंतर 4थं स्थळ फिक्स झालं. तो बाप अनवाणी पायाने बस स्टँड पर्यंत त्या पाहुण्यांच्या मागत चालत गेला की तुमचा या लग्नाला होकार आहे की नाकार आहे. ते म्हणाले आमच्या या लग्नाला होकार आहे, तुम्ही तयारी सुरू करा. लग्नाचा प्रसंग जवळ आला. ब्राह्मणाच्या मुखातून एवढे शब्द तेव्हा निघत असावे असं मला वाटतं. तळ हाताचा पाळणा, दोन्ही डोळ्याचा आईना, डबीतील कस्तुरी जशी वागवली मैना, लाडाची ही लेक बाई आमची राजकुमारी, आज माहेर सोडून कशी चालली सासरी, जीवातला जीव बाई आम्ही केला तुमच्या हवाली, आता तुम्ही माय बाप हिच्या जीवनाची सावली, लाडाची ही लेक बाई आमची राजकुमारी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी. शुभमंगल. लग्न लागलं. 2-3 महिने लग्नाला झाले. लग्नाला झाल्याच्या नंतर चैताली 2-3 महिने फार सुखात राहिली. 2-3 महिन्यानंतर तिच्या सासरकडच्यांनी तिच्याकडे मागणी केली, तुझ्या बापाच्या घरी जायचं आणि 5 लाख रुपये घेऊन यायचे. चैताली म्हणाली माझ्या बापाला खायला अन्न नाही, घालायला व्यवस्थित अंगावरती कपडे नाही, आणि 5 लाख रुपये तुम्हाला आणून देऊ कुठून. कसे बसा हट्ट केला. घरी आली. घरी आल्याच्या नंतर म्हणू लागली मी तिथं राहणार नाही, 5 लाखांची मागणी माझ्याकडून त्यांनी केलेली आहे.
त्यावेळेस तिचा बाप म्हणू लागला, हे बघ इतकं सुंदर तुला घर बघून दिलंय ना, कमी वयात तुझं लग्न केलं मान्य, इतकं सुंदर घर बघून दिलंय, तर तुला त्या ठिकाणी राहावं लागल. बापाने लोन सरपंचाकडे केलं, सरपंचाकडून पैसे घेतले, उधार घेतली आणि तिच्या हातामध्ये 5 लाख रुपये दिले. सांगितलं हे 5 लाख रुपये तुझ्या सासरकडच्या लोकांना दे आणि सुखी राहा. 5 लाख रुपये घेऊन गेली, सासरकडच्यांच्या हातात दिले. सांगितलं इथून पुढे मला असली मागणी अजिबात करायची नाही. 2-3 महिने झाले, परत तशीच मागणी त्यांनी तिच्याकडे केली. त्यावेळेस ती म्हणाली, आता काहीही झालं तरी मी माझ्या बापाच्या घरून पैसे आणणार नाही आणणार म्हणल्याच्या नंतर तिच्या सासूला राग आला आणि रॉकेल ओतून त्या चैतालीला पेटवून देण्यात आलं. महाराज, ही खरी परिस्थिती नगरमधली. पेटवून देण्यात आल्याच्या नंतर अर्धवट जळालेलं शरीर, त्याच दिवशी तिचा बाप तिला भेटायला तिच्या सासरी येत होता. त्या अर्धवट जळालेलं शरीर धड उचलून तो दवाखान्यामध्ये घेऊन गेला. दवाखान्यामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर शेवटच्या श्वास तिचा राहिले, तेव्हा ती काय म्हणली असावं, काय म्हणली असेल ती, की बाबा गावामध्ये कुठल्याही मुलीचं लग्न करत असताना कमी वयामध्ये करू नका. कमी वयामध्ये केलं ना तर त्या मुलाच्या घरचा पैसा पाणी बघण्यापेक्षा त्याच्या घरचे संस्कार बघा. कारण संस्कार आजकाल प्रत्येक मुलामध्ये पाहिजे. व्यसनाधीन जाऊन ज्या मुलींचा आतापर्यंत आपण भरपूर केसेस अशा बघितलेल्या आहे की नवरे दारुडे मिळतात, संसार सुखाचं होत नाही, त्या मुलीच्या आयुष्याची बर्बादी त्याच्यामध्ये होते. म्हणून कमी वयामध्ये मुलीचं लग्न करू नका. आणि शेवटची गोष्ट एवढीच सांगेल, आयुष्यामध्ये आईवडिलांना देव माना. कारण ज्यांनी ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये, आपल्या पोटामध्ये आपल्या लेकराला वाढवलेलं असतं, तेच लेकरं आजकाल आईवडिलांना काहीच महत्व देत नाही. बघा, श्यामची आई पुस्तक कोणी कोणी वाचले बरोबर, तुम्ही दोघा तिघांनी ते श्यामची आई पुस्तक वाचले. त्यामध्ये साने गुरुजी यांचं नाव काय आहे, श्याम आहे. त्या पुस्तकामध्ये बघा एक सुंदर गोड प्रसंग आहे. ज्यावेळेस साने गुरुजींची आई वारली, बरोबर, त्या श्यामची आई वारली, त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. महाराज, दुसरं लग्न केल्याच्या नंतर ती सावत्र त्या श्यामला घरामध्ये आणली. श्याम त्यावेळेस 6 वर्षाचा, म्हणजे साने गुरुजी 6 वर्षाचे होते. त्यावेळेस दुसरी आई घरामध्ये आणल्याच्या नंतर ती आई त्या बाळाचा इतका छळ करत होती, तिने एके दिवशी म्हणावं माझ्या सर्व साड्या घ्यायच्या आणि स्वतःच्या हाताने इस्त्री करायच्या. आपल्या 6 वर्षाच्या मुलाला साधं झाडून काढता येतं का महिला मंडळी? नाही काढता येत. त्या श्यामला तिनं इस्त्री करायला बसवलं. 2-3 साड्या इस्त्री करून झाल्या. 4थी साडी इस्त्री करत असताना त्या बाळाकडून ती साडी जळाली. साडी जळाल्याच्या नंतर त्या आईने इतका आरडाओरडा सुरू केला, श्यामच्या 2 काना खाली वाजवल्याच्या नंतर गरम इस्त्री श्यामच्या पाठीवरती ठेवली, म्हणजे साने गुरुजींच्या पाठीवरती ठेवली. मला तरी असं वाटतं की त्यावेळेस त्यांच्या मुखातून इतके शब्द उद्गारलेले असावे, कशाला गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझी आया बाळाला, कशाला गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझी आया बाळाला. हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला, ही कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची गवारी कशी तू गेली, तुझ्याच या हाताला बाळा सोडून कशी तू गेली. 9 महिने 9 दिवसाची गवारी कशी तू गेली, तुझ्याच या हाताला बाळा सोडून कशी तू गेली. कशाला गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझी आया बाळाला, कशाला गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझी आया बाळाला. हे कशाला गेली आई तू स्वर्गाला, हे कोण वागविल तुझ्या या बाळाला, हे कशाला गेली आई तू स्वर्गाला, हे कोण वागविल तुझ्या या बाळाला. म्हणजे आईचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे. मग आई घराचं मांगेल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. महाराज, आपण म्हणतो ना, समय म्हणजे
आपला बाप आहे आणि त्या समयीतील ज्योत म्हणजे आपली आई आहे. बघा दारातली तुळस जर खुश म्हणजे एकदम अशी खुललेली दिसत असेल ना तर समजून घ्यायचं त्या घरातली आई फार खुश आहे. त्यामुळे ती तुळस खुललेली आहे. ज्याप्रमाणे आईचं महत्व आपल्या जीवनामध्ये आहे, त्याचप्रमाणे बाप देखील तितकाच गरजेचा आहे. बघा महिला मंडळी, तुमचं दुःख तुम्हाला झालं ना की तुम्ही रडवून ते जिरवता येतं. तुम्हाला रडवून ते जिरवता येतं. पण बघा पुरुषांचं तसं नसतं. त्यांना दुःख झालं ना ते रडवून जिरवता येत नाही. मनामध्ये साठवून ते ठेवावं लागतं. मग त्या बापासाठी तर मला कुठला प्रसंग किंवा दृष्टांत सांगायची गरज नाही. मी त्यांच्यासाठी एकच म्हणेल, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला रे, होटामध्ये हसू जरी कनावा कला रे, घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप स्वाभिमानी बाना बाप कनखर कना, बाप स्वाभिमानी बाना बाप कनखर कना, त्याच्या काळजात सुद्धा मायाळूची संवेदना. बाप पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब, बाप पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब, त्याच्या कष्टाच्या घामाने हिऱ्या मोत्याचा रुबाब, त्याच्या कष्टाच्या घामाने हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप स्वाभिमानी बाना बाप कनखर कना, त्याच्या काळजात सुद्धा मायाळूची संवेदना, मायाळूची संवेदना. असा असतो तो म्हणजे आपला बाप. म्हणून आयुष्यामध्ये या इतका सुंदर मौल्यवान देह फुकटी मिळालाय, त्या आई वडिलांची सेवा करायला शिका. असं शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. म्हणजे हे सर्व जो नियम आहे, नामस्मरण करणे, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणे, गोपीचंदनाचा टिळा लावणे, नवे नवे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणे, हे जर सर्व एखादा भक्त करत असेल तर असा भक्त माझ्या भगवान परमात्म्याला कसा असतो? परम पूज्य असतो. तो देवा परम पूज्य जगी. मग अल्पशहा बुद्धीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. थंडी फार आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी बसलात. तुमचे मी एकदा मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांनी मला कीर्तनामध्ये सुंदर अशी साथ संगत केली, प्रखवादावरती थाप पडताच अख्खा महाराष्ट्र कडाडतो, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असे असणारे आमचे रामेश्वर महाराज, फार सुंदर तुम्ही मला साथ केली. तुमचे देखील मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे गायनाचार्य दीपक महाराज राजगुरू असतील, हरिभक्त पारायण आगळे महाराज असतील, त्याचप्रमाणे तुम्ही सर्व टाळकरी मंडळी, हरिभक्त पारायण आव्हाड महाराज असतील, इकडं माझ्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ह्या सर्वजणी कीर्तन शिकतात महाराज. मला वाटतं दोघी जणी कीर्तन करतात. एक बघा, एक सांगू का, मोठेपणा बाजूला ठेवून आपल्या वयाच्याच मुलीच्या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकायला येणं, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भरपूर लोकांचं असं आहे, आम्ही कीर्तन करतो म्हणजे आम्हाला सगळं येतं, आम्हाला दुसऱ्याचे कीर्तन ऐकायची गरज नाही, अशा विचाराचे लोक आहे. पण नाही, तुम्ही फार मोठे होणार. बघा, त्याचप्रमाणे या आजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर तुम्ही देखील साथ केली. आजी, अशीच तुमची प्रगती होत राहू. खरंच सांगते, जरी तुमचं अर्धवय झालं असेल ना तरी सुद्धा मी सांगते अशीच प्रगती तुमची अजून होत राहू. सर्व टाळकरी मंडळींच्या अंतकरणापासून आभार. माईक सिस्टीमवाले दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा सुद्धा म्हणावं नाही लागला, आवाज द्या, इको द्या, हे द्या, ते द्या, काहीच नाही. एकदम छान. मला वाटतं लिपाणे महाराजांचीच नाही, इरफान
त्यांचे देखील अंतकरणापासून आभार मानते. मंडपवाले असतील, सिस्टीमवाले, सर्वांच्या अंतकरणापासून आभार. व महाराजांना ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला असे असणारे शिवाजी महाराज लिपाने, तुमच्या अंतकरणापासून आभार. तुम्हाला अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा देते. त्याचप्रमाणे श्रोते मंडळी, तुम्ही एवढ्या थंडीचे या ठिकाणी बसले, तुमच्यासाठी आहेत, टाळ्या वाजवा, जोरात वाजवा जरा अंतकरणापासून. फार सुंदर तुम्ही सुद्धा साथ संगत केली. बघा, एखादा शब्द जर बोलण्याच्या ओघातून चुकीचा गेला असेल, आणि हे चॅनलवाले जयस्वालच ना, तुमचे देखील खूप खूप आभार मानते. तुम्ही फार सुंदर कीर्तन मागचंही यूट्यूबला टाकलं, आम्ही बघितलं. त्यांचे देखील अंतकरणापासून आभार. बघा, बोलण्याच्या ओघातून जर एखादा चोपदार, धन्यवाद, चोपदार ताईंचे एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा. फार सुंदर त्यांनी देखील विना घेऊन त्या फार सुंदर त्यांनी इथं नृत्यच म्हणतात ना, नृत्य केलं. डान्स म्हणलं की ते थोडं वेगळं वाटतं ना. बघा, मग बोलण्याच्या ओघातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल, तुमची मुलगी समजून माफ करा. ज्यांना 3 असेल त्यांनी 4थी समजा, 2 असेल 3री समजा, 1 असेल 2री समजा. मुलगीच नाही, दत्तक घ्या. सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावरती करा, पण मात्र मला माफ करा. बघा, खरंच अंतकरणापासून जर माझ्यामुळे कुणाचं अंतकरण दुखावलं असेल तर मी तुम्हाला बोललेले नाही, तुमची मुलगी समजून मला माफ करा. मी काही जास्त वयाची नाही, मी फक्त 10वीला आहे महाराज. 8वी पासून कीर्तन करते. आतापर्यंत जसं सेवा होत गेल्या, भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करत गेले. माझ्या आईवडील देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील मी अंतकरणापासून आभार मानते. त्यांच्यामुळे आज या नारदाच्या गादीवरती मी उभी आहे. त्याचप्रमाणे माझे गुरुवारी हरिभक्त पारायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, सौ अनिताताई महाराज सुद्रिक पाटील, त्यांचे देखील अंतकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे सर्वांनी फार सुंदर साथसंगत केली. कुणाचं नाव जर चुकवून घ्यायचं राहिलं असेल तर मला माफ करा. सर्वांचे नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही. त्याचप्रमाणे या दिदीचे आई वडील देखील या ठिकाणी आलेले, तुमचे देखील फार अंतकरणापासून आभार. की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. फार सुंदर तुमची मुलगी घडणार अशी माझी अपेक्षा आहे, माझं स्वप्न आहे. फार सुंदर. या सगळ्या यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा. मला खरंच यांचा अभिमान वाटला की त्या आज कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहिल्या. तुम्ही देखील फार मोठ्या कीर्तनकार व्हा, हीच माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करते. बघा, ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. माझी झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करते, दत्त महाराजांच्या चरणी समर्पित करते व सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.